नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी पर्यंत ही सेवा. गणेश पुराण ग्रंथ. गणपती बाप्पा मोरया. आज आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपती बाप्पा आपल्या घरी आले की सर्व दुःख दूर करून बुद्धीचे देव म्हणजे गणपती बाप्पा. आपल्या या 11 दिवस गणेश पुराण कथासार कसे वाचायचे आहे माहिती. श्री गणेश पुराण ही कथा आपल्याला शीघ्र संतान प्राप्तीसाठी सर्वात महत्वाचे आहे. श्री गणेशाचे विविध अवतार, त्यांचे कार्य व अद्भुत लीला म्हणजे श्री गणेश पुराण ग्रंथ. हा पवित्र ग्रंथ भाद्रपद महिन्यात आपण जेव्हा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा अर्चना करतो, त्यांना फूल, दुर्वा, शमीपत्र, वस्त्रमाळ हे सगळे आपण वाहून पूजा करतो. पूजा झाली, नैवेद्य दाखवतो व त्यानंतर गणेश पुराण ग्रंथ हे पठण करावे. तुमचे मनोकामना पूर्ती होती, म्हणजे तुमचे संतान प्राप्तीचे तुम्हाला योग बनतात. तसंच ज्यांचे लग्न जुळत नाहीत, आपल्या मुलामुलींसाठी तुम्हाला हे गणेश पुराण वाचून घ्यायचे आहे. संतान प्राप्ती व संकट निवारण होत म्हणजे तुमच्यावर काही संकट आलं तरी होते. पूर्ण हे असे ग्रंथ पुराण इच्छा पूर्ण होते. तसेच गणेश पुराण हे शीघ्र फलदायक आहे. हा ग्रंथ गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत वाचावा. तसंच ज्यांच्या घरी गणपती बाप्पा नाही त्यांनी सुद्धा आपल्या देवघरासमोर बसून हे ग्रंथ वाचावे. म्हणजे ज्यांच्यात गणपती नाही बसवायचा किंवा 5 दिवसाचे, 1.5 दिवसाचे, त्यांनी सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात बसून देवासमोर बसून हा ग्रंथ वाचू शकतात. तसंच 11 दिवस वाचा. जर तुमच्या घरी गणपती बाप्पा लवकर विसर्जन करत असाल तर 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस तरीही तुम्ही हा ग्रंथ 11 दिवस वाचावा. तसंच शीघ्र फल देणारा हे ग्रंथ आहे. ही पोथी तुम्हाला वेळ मिळाले तेव्हा वाचायची आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळाली तुम्ही ही पोथी वाचू शकतात. तसंच तुमच्या मुखातून ओम गण गणपती नमः म्हणायचे आहे. म्हणजे तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत. आपले मन शुद्ध व पवित्र होतील. तसंच गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत हे ग्रंथ गणेश पुराण हे वाचन करायचे आहे व त्याच ग्रंथाची पण पूजा करा. महिलांनी खास संतान प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे. हे ग्रंथ खूप महत्वाचे आहे, कारण गणपती बाप्पा कोणत्या रूपात येऊन आपल्याला दर्शन देतात हे सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही कसं हे ग्रंथ वाचून घ्या. गणपती बाप्पा तुमच्या घरात किती 11 दिवस, 5 दिवस किती असो, कोणत्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देतील हे सांगता येत नाही. तसंच गणपती बाप्पांना आपण लाल जास्वंदाचं फूल वाहावे व तसेच हा ग्रंथ पठण करताना काही चुका झाल्यास गणपती बाप्पा हे सर्व माफ करतील. जर हा ग्रंथ पठण करताना मासिक धर्म आला की तुमच्या घरात जे असतील त्यांनी जरी हे पठण केले तरी चालतंय. तसंच ह्या ग्रंथाच्या अध्याय 165 अध्याय आहेत. गणेशाच्या कथा आहेत व त्यांचे बाल लीला आहेत. तसंच हा ग्रंथ तुम्हाला पुस्तकाच्या दुकानात भेटून जाईल. हा ग्रंथ खूप म्हणजे तुम्हाला कुठल्याही देवाचे पुस्तक स्थान आहे तिथं तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल व खूप जणांना अनुभव आलेला आहे. तुम्ही बघा, हे आपल्याला काय करायचं, गणेश पुराण कथासार तुम्ही वाचून बघा. ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्तीसाठी खूप योगदायक आहे व फलदायक आहे. तसेच तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी हे खूप छान आहे ग्रंथ. तुम्ही पठण करून पहा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत. तसंच गणपती बाप्पा हे सर्व दीप पूज्य भगवान श्री गणेश हे आपल्या सगळ्यांच्या अत्यंत आवडते देवता आहेत. कोणत्याही मंगल कार्य करताना आरंभ मंगल मूर्तीचे मनोइच्छित शिवाय होतच नाही. भगवान श्री गणेश हे यथार्थ रीतीने समजून घ्यायचे असेल तर 2 पुराणाचा आधार घेता येतो. त्यापैकी त्यांचा सगुण साकार स्वरूपाला आपल्या समोर ठेवणारे ग्रंथ म्हणजे श्री गणेश पुराण. तर भगवान श्री गणेशाच्या निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूपाला संतुष्ट करणारा ग्रंथ म्हणजे मी मुद्दल पुराण. सोमकांत नावाच्या राजाला महर्षी भृगून केलेले उपदेश आहे. श्री गणेश पुराण यामध्ये भगवान गणेशाचे महात्मा, विविध गणेश क्षेत्रात निर्मिती कथा,
आहेत. त्या निमित्ताने विविध ईश्वर महेश्वरी केलेले गणेश उपासना आणि गणेशाच्या विविध भक्तांची कथा आहे. तसंच चतुर्थी कथा, शमी, मंदार, दुर्वा, महात्मा सांगणारे कथा तथा श्री गणेश नामाचे महत्व अशा विविध गोष्टी पाहिल्या उपासना खंडात वर्णन करण्यात आलेले आहे. दुसरे म्हणजे क्रीडा खंडात कृतियुगातील विनायक, त्रिगुणात्मीतील मयुरेश्वर तथा द्वापर युगातील गजानन अवतार कथा वर्णन केलेले आहेत. अर्थात पुराण कथा केवळ वरपागी वाचन गेले तर त्या चित्रविचित्र कल्पनीय वाटू शकतात. मात्र कथा कशी आहे त्यापेक्षा ती तशी का आहे याचे चिंतन करून तो भाव समजून घेतला तर मग प्रत्येक कथा आपल्यासाठी आत्मविकासाचा नवीन मार्ग ठरतो. तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट साठी तयार करण्यात आलेले या प्रवचन मालिकेत नेमकी हीच भूमिका घेऊन श्री गणेश पुराण प्रत्येक भागाचे वर्णन करण्यात आलेले आहे. तसंच श्री निनाद प्रधा यांच्या माध्यमातून मराठी स्पष्टीकरण या सर्व प्रवचनी ही मालिका आपल्या या वेगळ्या पद्धतीने उपलब्ध होत आहे. आनंदाचा विषय, शक्य त्या प्रत्येक मार्गाने प्रत्येक गणेश भक्तापर्यंत श्री गणेश महात्मा पोहोचावे असे आहे आपले बुद्धीचे देव म्हणजे गणपती बाप्पा. तुम्हाला होईल तेवढं शक्यतो गणेश पुराण कथासार हे वाचून घ्या, पठन करून घ्या. 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस तुम्हाला जितके होईल तेवढे करा. संतान प्राप्तीसाठी खूप मोठी सेवा आहे. तसंच गणपती बाप्पांना दाशाचे लाल फुल आणि हराळी हे तुम्ही अर्पण करा.